मराठा कुणबी दाखल्यासाठी समितीचं काम वेगानं सुरू आहे, पण काही अधिकारी नोंदीच देत नाहीत, तर मग समितीचा उपयोग काय, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे यांची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत सर्व महत्त्वपूर्ण मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। यावेळी जरांगे यांनी सगळे सोयरे हा शब्दाचा अंतर्भाव करावा या मागणीवर पुन्हा एकदा जोर दिला। तुम्ही याची टक्केवारी सांगायची ठरली तर फक्त 8 पॉइंट व्हायला लागली, फक्त 8 पॉइंट। मराठ्यांना कसा न्याय मिळेल साहेब? तुम्ही समिती नेमली, तुम्ही मरमराई केली, परंतु खालचे अधिकारी रेकॉर्डच देत नाहीयेत। लातूर नांदेडमध्ये असाच प्रॉब्लेम झाला। बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिलाय साहेब, निरंक म्हणून अहवाल दिलाय। 64 पैकी 61 गावं मराठ्यांचे कुणबे असलेले सापडले। निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला कामावून कमी करा, तुम्ही त्यांनाही केलं नाही। तुम्ही यांना सांभाळायला लागले तर आमचे पोरं मरायला लागले। नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला, निरंक म्हणून अहवाल दिला, तिथं नोंदी खाजगीमध्ये सापडल्यात। आत्ता का बरं आमच्यावर अन्याय? हा हे कोणाच्या सांगण्यावर आहे? हे कोणाच्या सांगण्यावर चाललंय? गावच जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबाच्या समिती मरणाचं काम करते, खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर अहवाल निरंक नाही। याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपाशी? याच्यात काय जातीवाद समज? अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना। गावच तपासले जाणार नाही, 33-34चा रेकॉर्डच घेतला जाणार नाही। 33-34चा रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला, तर मान्य तरी आमचे घेतले गेले नाहीत, मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार? मी आता ही जी नावं सांगितली गावांची, जिल्ह्याची, तालुक्यांची, तर आणखी जी काय माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातील आणि त्याचा तुम्हाला अनुभव पण येईल। तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण। एक स्पेशल ड्राईव्ह देऊ आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलंय की नाही? एवढ्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, नोंदी तपासल्या आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या त्याप्रमाणे ते दुसरा जो अहवाल आलाय, आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी, दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी, आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना। आणि काम म्हणजे झालेलं आहे। नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या, त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा, हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज, तिकडचे 5 लोकांचे, इकडचे 5 लोकांचे, आणि 2000 पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे। आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे। फक्त काय झालं, तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे आपला 1.5 महिना तेवढं आपल्याला तिकडचं काम करता आलं नाही। त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे। सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं। जिथं काय घटना घडल्यात ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्याच कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला झालाय आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत। त्यातला एकही गुन्हा आणखीन मागे झालेला नाही, उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण। बीड मधले काय उदाहरणं असेल तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडे नाव घेऊन अटक केलेले। काही विद्यार्थी बीड मधले ते मेस बंद झालते त्या दिवशी त्या गोंधळामुळे त्या म्हणून मेस बघायला गेले होते, ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत। असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे, हे 2 मुद्दे केसेस आणखीन एकही मागे घेतलेले नाही। या शब्दावर जो शब्द दिला त्याच्यावर मी आजही कायम आहे, गृहमंत्री कायम आहेत
आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माणसं त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत त्या सर्व तातडीने मी करायला लावतो. ज्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, जे निष्पाप आहे, ज्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो. नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही, 2-2, 3-3 महिने थोडीच प्रोसेस लागते. आमचे लोक प्रोसेस चालू केली. आंदोलन त्या पहिलं आंदोलन झालं त्याच्यातलं ना, हो आंदोलन जे अगोदरचं झालं त्याच्यामधलं अंतरावरीतलं, त्याच्यात मी तातडीने आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून त्याचे स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याचे. मी एसपींशी आता बोलतो तात्काळ. 4-4 महिने स्टेटमेंट घेते का? हे आमचे लोक उचलून टाकायला लागलेत मधील. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी. बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची, ती बी एका बांधवान दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहेत. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेट नुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण. एक स्पेशल ड्राईव्ह देऊ. आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलंय की नाही? एवढ्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, नोंदी तपासल्या आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या त्याप्रमाणे ते दुसरा जो अहवाल आलाय, आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी, दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी. आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय, त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना. आणि काम म्हणजे झालेलं आहे. नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या. त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा, हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील. आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज, तिकडचे 5 लोकांचे, इकडचे 5 लोकांचे. आणि 2000 पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. फक्त काय झालं, तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे आपला 1.5 महिना तेवढं आपल्याला तिकडचं काम करता आलं नाही. त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे.